हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 9 फेब्रुवारी 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, युगांडा देशात होणाऱ्या अलिप्तवादी चळवळ परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? उत्तर आहे एस जयशंकर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, युगांडामध्ये होणाऱ्या अलिप्तवादी चळवळ परिषदेत किती देश सहभागी होणार आहे? तर उत्तर आहे 120 देश सहभागी होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात जुने कोणते कृष्णविवर शोधले आहे? तर नाव आहे GNZ11. तर खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात जुने GNZ11 कृष्णविवर शोधलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मृत्यूनंतर अवयव दान करण्यात कोणते राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे राजस्थान. तर मृत्यूनंतर अवयव दान करण्यामध्ये राजस्थान हे राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. तसेच महाराष्ट्राचा क्रमांक हा दुसरा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, संसद सदस्य सुधारित निधी प्रवाह प्रक्रियासाठी कोणते मोबाईल ॲप लॉन्च केले? तर उत्तर आहे ई साक्षी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, डॉक्टर BR आंबेडकर यांच्या 125 फूट उंच कांस्य पुतळ्याचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्य. या राज्यामध्ये डॉक्टर BR आंबेडकर यांच्या 125 फूट उंच कांस्य पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. तर उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महातारी वंदना योजना नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? उत्तर आहे छत्तीसगड. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात 8 अमृत प्रकल्प सुरू केले आहे? तर उत्तर आहे सोलापूर शहरामध्ये. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सोलापूर शहरात 8 अमृत प्रकल्प सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्राने 16व्या वित्त आयोगासाठी पदे निर्माण करण्यास मान्यता दिली. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे डॉक्टर अरविंद पनगरिया हे आहे. उत्तर आहे डॉक्टर अरविंद पनगरिया. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, फोर्ब्सच्या अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणते? तर जगातील सर्वात मजबूत चलन हे कुवेती दिनार आहे. उत्तर आहे कुवेती दिनार. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 कोणत्या देशात सुरू होत आहे? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका येथे अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 सुरू होत आहे. उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशाने मून स्नायपर हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले? उत्तर आहे जपान. पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न आहे, चंद्राच्या पृष्ठभागावर अवकाशयान उतरविणारा जपान हा कितवा देश ठरला? तर जपान हा 5वा देश ठरला आहे. तर चंद्राच्या पृष्ठभागावर अवकाशयान उतरविणारा जपान हा 5वा देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे दलजीत सिंग चौधरी यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणाला मरणोत्तर PM राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात येणार आहे? करण्यात आले तर उत्तर आहे आदित्य ब्राह्मणे यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, यंदाच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी किती जणांची निवड करण्यात आली? उत्तर आहे यंदाच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी एकूण 19 जणांची निवड करण्यात आलेली आहे. उत्तर आहे 19. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या वर्षाच्या मुलांना दरवर्षी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते? तर उत्तर आहे 5 ते 18 वर्षाच्या मुलांना दरवर्षी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तर उत्तर आहे 5 ते 18 वर्ष. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, देशात कोणत्या ठिकाणी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले? उत्तर आहे चेन्नई येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मराठवाडा साहित्य परिषदेचा 2024 जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? उत्तर आहे र बोराडे यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, विंग्स इंडिया न्यूज 2024च्या हैदराबाद या ठिकाणी कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले? तर उत्तर आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.